नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात का? तर आज आम्ही आलो आहे कर्नाटकामध्ये बदामी जवळ. तर बदामी जवळ एक महाकोटेश्वर म्हणून आपलं एक शंकराचं मंदिर आहे आणि मुळात म्हणजे आमचं हे कुलदैवत आहे. तर या ठिकाणी हे असं निसर्गरम्य सगळं वातावरण आहे. तर आता आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आता जवळपास येत आहोत. तर इथून तुम्हाला मंदिराची सगळी माहिती ही पूर्णपणे या व्हिडिओमध्ये दिली जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाकोटेश्वर असं नाव पडण्याचं कारण, तर इथं जे महाकोटेश्वरचं मंदिर आहे तर या मंदिराच्या ठिकाणी जमिनीतून आपोआप शंकराची मूर्ती जी आहेत ते आपोआप जमिनीतून बाहेर येतात अशी म्हणजे प्रथा आहे इथं, म्हणजे पद्धत आहे किंवा इथले जे पूर्वज जे आहेत ते पूर्वज सांगतात. तर जी सुरुवातीला पहिल्यांदा जी मूर्ती बाहेर आली तर त्या मूर्तीला मंदिर बांधून त्या ठिकाणी पूजन केलं जातं आणि त्यानंतर आता हा रस्ता झालेला आहे. पण पूर्वीच्या काळी बदामीमधून डोंगरामार्गे असा चालत यायचा रस्ता होता. तर त्या वाटेतून आपल्याला इकडं मंदिराला यावं लागत होतं. तर असं हे निसर्गरम्य मंदिर आहे. तर ह्या मंदिरातल्या थोडंफारची शूटिंग आहे. तर ते शूटिंग आपल्याला दूरचित्रपटामध्ये ऐश्वर्या राय ज्या वेळेला एका गाण्यामध्ये जे विहिरीमध्ये वगैरे आंघोळ केलेलं, जे गणपतीला पाणी घातलेलं जे दिसतं, तर त्या गाण्यामध्ये शूटिंग याच ठिकाणी झालेलं आहे. तर असं हे मंदिर आहे. तर पुरातन काळापासून जी परंपरा आलेली आहे, चालत आलेली आहे आणि मंदिराचं वैशिष्ट्य पण फार आहेत आणि नवसाला पावणारं असा इथलं शंकराचं हे मंदिर आहे. तर आता या मंदिराबद्दल तुम्हाला व्ह्यू जे आहे ते पूर्ण जसं आहे तसं त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सगळी माहिती देत जाऊ. तर इथं आल्यानंतर आपल्याला निवासस्थानंसुद्धा आहेत, इथं सुद्धा आहेत सुरुवातीला स्टार्टिंगला, आणि पुन्हा आतसुद्धा भरपूर आहे. सोय वगैरे चांगली आहे, राहण्याची सोय, पाणी वगैरे छान आहे. 2 कुंड आहेत इथं आंघोळीसाठी. तर तुम्ही कितीही उशीर जरी कुंडामध्ये जरी स्नान केलं किंवा आंघोळ केलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आपल्या जे नॅचरली जे आपण स्विमिंग पूलमध्ये जे आंघोळ करतो त्याच्यापेक्षा पण इथं निसर्गरम्य अशा निसर्ग पाण्यात आपल्याला ಹೇಳಿ ಸರ್ ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ರೀ? 30 ರೂಪಾಯಿ ರೀ. तर अशा ठिकाणी नाही, इथं या ठिकाणी आपल्याला कन्नडच बोलावं लागतं. तर हे आता 30 रुपये इथं पार्किंग चार्जेस आहेत. तर मंदिराचे ट्रस्टी आहेत, परत संस्थान जे आहेत तर त्या संस्थानामार्फत आहे ना, तर या ठिकाणी सोय केलेली आहे. तर सोय केलेली आहेत अशी. तर इकडून आपल्याला आहे ना, हे बघा, हे वातावरण सगळं जर असं बघितलं, नको गाडी नसतात. हे बघा इथं प्रसाद पण देतात. तर असं हे तीर्थक्षेत्र ज्या आपण आता इथं सुरुवातीला आलेलो आहोत इथं, तर गाडी तिकडे बाहेर पण पार्किंग करतात. ते लग्न समारंभ कार्यक्रम वगैरे जर असतील तर या ठिकाणी आपल्याला पार्किंग करायला सुद्धा व्यवस्था आहे. तर ह्या तीर्थक्षेत्राचं तर हे मुख्य दरवाजा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हा असा परिसर आहे, हा रिक्षा आहे, रस्ता असा येतो. त्यानंतर ही अशी निसर्गरम्य हे आपल्याला निवासस्थान आहे तिकडे या साईडला. तर आता आम्ही आलेलो आहोत कारण आम्ही सगळी येताना इथं आता घरातून आम्ही आता जे आमचं जे घर आहे इथं तर त्या घरातून आम्ही आलेलो आहोत. तर आता इथं मंदिरातच आंघोळ करायचं या हिशोबानं आम्ही आता इथूनच पहिल्यांदा आंघोळ करून मग नंतर मंदिराचं दर्शन वगैरे आम्ही घेणार आहोत. तर अशी सगळी सोय. आता हे जे पाठीमागे दिसतं तर हे रथ आहे. तर हे जे रथ आहे हे वर्षातून एकदा जे आपल्या कर्नाटकमध्ये जी पद्धत असते की रथ ओढायची, तर ह्या अशा पद्धतीनं रथ इथं आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. इथं असे कार्यक्रम पण होतात हे वाटतं. तर हा एक रथ आहे, हा मोठा रथ. आता जितका रथ दिसतो त्याच्या दुप्पट वर सजवलेलं जातं, त्याच्यामुळे उंची याच्या दुप्पट होते. त्यानंतर ह्या पुढच्या रशीला इथं या पुढच्या रशीला दोरखंब बांधून
अशी लोक ही ओढतात. हा एक रथ आहे, याला दड्डी तेरी म्हणतात आणि इकडं जो आहे तो हुवीन तेरी म्हणतात. म्हणजे हुवीन तेरी म्हणजे हुवीन तेरीचा अर्थ होतो की रथ ज्यावेळा जातो, रथ घेऊन जाताना त्यावेळा याला फुलांचं व्हॉट्सअप केलेलं त्या नंबरवर केलं का सर? तर आता या ठिकाणी अशा या मंदिरा ठिकाणी आहे बघा, तर ही शाळेची ट्रिप आलेली आहे. तर या शाळेतून जी मुलं आलेली आहेत तर त्या मुलांना या ठिकाणी दाखवण्याकरता म्हणून नाही केले, तर अशा पद्धतीने हे सगळं दाखवलेले आहेत इथं. हे बघा, हे तर ह्या पद्धतीनं हे शाळेचे आलेले आहेत. तर आता त्यांना मराठीमध्ये बोलता येत नाही, पण मी त्यांना कन्नडमध्ये प्रश्न विचारतो. तर त्यांनी काय म्हणतात त्याबद्दल मी तुम्हाला उत्तर. ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ನಿಮ್ದು ಯಾವ್ದು ಶಾಲೆ ಯಾವ್ದು ರೀ ಮೇಡಮ್? ನಮ್ದು ಬಾದಾಮಿ ರೀ. ನಮ್ದು ಶ್ರೀ ರಾಜಟೇಶ್ವರ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೀಡಿಯಂ ಸ್ಕೂಲ್ ಬಾದಾಮಿ ಅಂತ ರೀ. ಅಲ್ಲಿಂದ ಮಕ್ಕಳನ್ನ ಒನ್ ಡೇ ಟ್ರಿಪ್ಪಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿವಿ. ಅಂದ್ರೆ ಟ್ರಿಪ್ಪಿನ ಹುಡುಗರ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. ಹಾ ಬರ್ತಾರಿ. ನೋಡ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಗೆ ಗುಡಿ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್, ನಮ್ ಸರ್ ಕೇಳ್ಬೇಕ್ರಿ. ಸರ್ ಅಣ್ಣ ಏನ್ರ ಗೊತ್ತೈತೇನ್ರಿ ಮಾಕುಟದ ಬಗ್ಗೆ? ಮಾಕುಟದ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷ ಗೊತ್ತೈತಿ? तर या ठिकाणी महाबळेश्वरचं जे मंदिर आहे, तर इथं तर मंदिराचा आत पुजाऱ्यांना सुद्धा आपण विचारू, पण तरी सुद्धा इथं या ठिकाणी आहे ना, ನಿಮ್ಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು? तर यांना सुद्धा आपण थोडंफार हे करूया. दक्षिण काशी. ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ. तर आता अशा पद्धतीने आहे की नाही, हे दक्षिण काशी म्हणून म्हणतात. तर या दक्षिण काशी महाकोटेश्वर मंदिरात तर मॅडम ಅವ್ರು ನಿಮಗೆ ಏನು ಗೊತ್ತದೇನ್ರಿ? तर अशा पद्धतीने आहे की नाही, या ठिकाणी दक्षिण काशी म्हणजे जे आता आपण उत्तर काशीला म्हणतो त्या पद्धतीने हे दक्षिण काशी म्हणून हे मंदिर आहे. तर ह्या मंदिराचं आपण हे पूर्णपणे, तर आता हे मॅडम आहेत ते म्हणतात की तुम्ही बोला म्हणून चाललेलं आहे, पण त्यातून बघू कोण बोलतात त्या पद्धतीने आपण करूया. हा, तर अशा पद्धतीने आपण करूया. ह्याच्यामध्ये काय काय होतं. शशिकांत किती ನಾವು ಬದಲ ಬೇಲೂರು कारण ಇರೋ सातारा. इथं हे बघा, हे रूम आहे ट्रस्ट कमिटी. आता आपण चाललोय कुंडाच्या इथं. काय बोलतात हा बघा. तर आता इथं मी मामा आहेत, तर त्यांना मामा नाही तर मी विचारतो की तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठच्या गावचे, आणि परत त्यानंतर या मंदिराबद्दल त्यांना जे काय माहिती आहे तर त्यांनी जरा सांगावं. आम्ही इथं चालू बेलूर मधलं ते आम्ही आहे कत्तिक आहे म्हणून. मग आपलं ते नाव आहे मल्लिकार्जुन. हा, हे दक्षिण काशी म्हणून हे प्रसिद्ध आहे. म्हणजे मराठीमध्ये सांगितलं तर चालते ना? चालते मराठी. हा, हे जमिनीतला उद्भव झालेला ते महादेवचं पिंड आहे. ते हे इथं एक 2 कोंड आहे अंघोळ करण्यासाठी. त्याला लई महत्वच आहे. काशीचं एक कोंड आहे आणि मोठीचं एक कोंड आहे. याच्यात स्नान करून ते देवाचं दर्शन घेतले की नाही पुण्य स्नान हे होत्या तिथं. म्हणून ते हे दक्षिण काशी म्हणून हे आता हे प्रसिद्ध आहे. साठी इथं ते कोंडमध्ये जाणार आहे. मग तिथं जरा तुम्हाला दाखवतो. तर आता हे बघा, हे मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे. तर असं हे, तर या ठिकाणी हे विभूती वगैरे हे असे विचारत बसलेले आहेत. हे आता शंकराचं मंदिर म्हटल्यानंतर हे विभूतीचे जे पिंड आहेत तर विभूती, तर अशा पद्धतीने हे विचारत बसलेले आहेत तिथं. तर हे खरेदी वगैरे चाललेलं आहे इथं. इथं बांगड्या वगैरे कोटेश्वरचे असे फोटो वगैरे आहेत या ठिकाणी. त्या पद्धतीने असं इकडे येतं आणि त्यानंतर इथे जे पाणी जे येतं त्या कुंडात, तर ते पाणी ऑटोमॅटिकली पाणी येत असतं. ऑटोमॅटिकली पाणी याच्यामध्ये येतं. तर पाणी
पूर्वापारपासून म्हणजे आजपर्यंत कधी किती दुष्काळ पडू दे, उन्हाळा असू दे किंवा पावसाळा असू दे, त्या पाण्याची जी लेवल आहे ती लेवल ही एकसारखी राहते. तर आज जे कुंड आहे, हो सांगा. हां बोला. नाव सांगा तुमचं आणि नाव सांगून तुम्हाला काय माहिती आहे मंदिराबद्दल आपल्या. हाँ आमचं नाम तुकाराम. तिथं काशीचे पाणी आता आहे. उत्तर काशीचे पाणी आता आहे, दक्षिण काशीचे महाकूट. हां, तर अशा पद्धतीने आहे ना, तर हे दक्षिण काशी आणि उत्तर काशी हे म्हणतात. तर ह्या अशा पद्धतीने हे येतं. तर ह्या अशा पद्धतीने हे येतं. तर आता जे तुम्हाला आत मी कुंड दाखवणार आहे, तर त्या कुंडातलं जे पाणी कंटिन्यू पाणी 12 महिने 24 तास हे असं वाहतच असतं. तर हे पाणी ह्या बोगद्यातून पाणी हे बघा, ह्या आता इथं जे इथं जे कपडे वगैरे धुतात, कारण आज कपडे वगैरे धुवायला, आंघोळ करताना साबण लावायला परमिशन नाही. तर हे जे छोटासा जो बोगदा तुम्हाला दिसतो खाली मध्ये जे मंदिरासारखं, तर त्यातून पाणी जे आहे ना, तर हे पाणी या ठिकाणी इथून पाणी असं हे बाहेर येतं. या ठिकाणी ह्या बोगद्यातून हे असं पाणी बाहेर येतं आणि हे कंटिन्यू पाणी असं हा जरा असाच पुढं आणि तिकडे शेताला वगैरे पाणी हे जातं. तर तिथून ही जी विहीर आहे, ही विहीर म्हणजे ही दक्षिण काशी आहे. तर ही दक्षिण काशी जी विहीर आहे, तुम्हाला जे ह्या विहिरीला पद्धतीनं गुरु चित्रपटामध्ये ऐश्वर्या रायनी जे गाण्यामध्ये त्या गाण्यामध्ये जे ह्या ठिकाणी इथं आंघोळ करून इथं गणपतीला जे पाणी घातलेलं आहे, तर ही इथे प्रथा आहे. असं हे जे साधू महाराज आहेत, तर ते साधू महाराज आंघोळ करताना त्या ठिकाणी ही अशी पद्धत आहे. एवढा हा पाळणा गणपतीचा, तर हे गणपतीचं मंदिर आहे इथं. आणि हे काशीवंडा म्हणतात इथं. काशीवंडाचा अर्थ म्हणजे काशी, दक्षिण काशी म्हणजे उत्तर काशी तिकडचा आणि हे दक्षिण काशी आहे. हां, तर हे उत्तर काशीचं पाणी तर या ठिकाणी आले म्हणून याला दक्षिण काशी असं म्हणतात. तर इतकी लोक म्हणजे नेहमी दररोजची इतकी गर्दी असते या ठिकाणी. तर आता आतल्या बाजूला जे आणखीन एक आहे, तर त्या ठिकाणी आपण तर या ठिकाणी ಇದು ದಕ್ಷಿಣದ ಕಾಶಿ, ಕಾಶಿ ತೀರ್ಥ ಉತ್ತರ ಕಾಶಿಲಿದ್ದ ಬರುತ್ತೆ. ಉತ್ತರ ಕಾಶಿಲಿದ್ದ ಹೇಗಪ್ಪ ಬರೋದು ಅಂತಂದ್ರೆ, ಉತ್ತರ ಕಾಶಿ ಜಂಗಮವಾಡಿ ಮಠದ ಗುರುಗಳಾದ ಚಾಟುಕರ್ಣಾಚಾರ್ಯರು ಡೈಲಿ ಗಂಗಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಡೈಲಿ ಗಂಗಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡುವಾಗ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಜೋಳಿಗೆ ಭತ್ತ ನದಿ ದಂಡೆ ಮೇಲಿಟ್ಟು ಸ್ನಾನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಸ್ನಾನ ಪೂಜೆ ಮಾಡುವಾಗ ಅವರು ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಕಳೆದು ಹೋದ ತಕ್ಷಣ ಆಗ ಋಷಿಮುನಿಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಲೋಕ ಸಂಚಾರ ಅಂತ ಲೋಕ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಲೋಕ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಅಂತ ಹೋದಾಗ ಅವ್ರು ಈ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಈ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಆ ಬೆತ್ತ ಈ ಕಲ್ಯಾಣಿಯಲ್ಲಿ ತೇಲಾಡ್ತಿತ್ತಂತೆ. ಈ ಕಲ್ಯಾಣಿಯಲ್ಲಿ ತೇಲಾಡೋದು ನೋಡಿ ನಾನು ಉತ್ತರ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಬೆತ್ತ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ನನ್ನ ಬೆತ್ತ ಇಲ್ಲಿದೆ ಅಂತಂದು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದ್ರು. ಆಗ ಉತ್ತರ ಕಾಶಿ ಜಲಮಾರ್ಗವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದೈತೆ ಅಂದ್ರ ಇದು ದಕ್ಷಿಣದ ಕಾಶಿ, ಕಾಶಿ ತೀರ್ಥ, ದಕ್ಷಿಣದ ಕಾಶಿ ಮಹಾಕೂಟೇಶ್ವರ ಅಂತಂದು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದ್ರು. ಔದಂಬರ ವೃಕ್ಷದ ಕೆಳಗೆ ವಿಘ್ನೇಶ್ವರ ತೊಟ್ಲ. ವಿಘ್ನೇಶ್ವರ ಅಂದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಇವರು ತಪಸ್ಸಿ ಕುಂತ ಸ್ಥಳ. ದತ್ತಾತ್ರೇಯನ ವಾಸಸ್ಥಳ ಇದು. 108 ಇಷ್ಟ ಸಿದ್ಧಾರ್ಥಿ ಸಿದ್ಧಿ ಗಣೇಶ. ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಸಂಕಲ್ಪ, ಶಾಲೆ ಬಗ್ಗೆ, ಪರೀಕ್ಷೆ ಬಗ್ಗೆ, ಬಿಸಿನೆಸ್ ಬಗ್ಗೆ, ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ, ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ, ಮಕ್ಕಳಿಲ್ಲದವರ ಬಗ್ಗೆ ಏನಾದ್ರೂ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬೇಡಿಕೊಂತ ಹೋಗುವಂತ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ नियम. नमस्कार रे, तुम्हाला हे तर आता तिथले जे बर्जीज आहेत, तर त्यांनी आता आपल्याला जे आहेत ते आता कन्नडमध्ये या काशीचं त्याचे महत्त्व हे सांगितलं आहे. तर आता इथं आणखीन आहे, तर त्यांना पण आपण विचारूया की मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे किंवा काय आहे. तर तुम्ही कुठून आहात, काय आलात, मी त्यांना त्याच्यामध्ये प्रश्न विचारतो. आता ನಾವು ರಾಮದುರ್ಗ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಇದು ನಮ್ಮ ಮನೆದೇವರು. ಕುಲದೇವರಾದ ಶ್ರೀ ಮಹಾಕೂಟೇಶ್ವರಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಅಥವಾ ವರ್ಷಕ್ಕೆ 3-4 ಸಾರಿ ಆದ್ರೂ ಬಂದು ಹೋಗ್ತೀವಿ. ನಾವಿಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿನಾಥ್ ಅಂತಂದು ಇದು ಫೇಮಸ್. ಇಲ್ಲಿ ಪುನಃ ಸ್ನಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಪಾಪ ಪರಿಹಾರ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಳ್ಳೇದಾಗತ್ತೆ. ಆ ಒಂದು ನಂಬಿಕೆ ಐತಿ. ನಾವು ಆ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಬರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಾಗೈತಿ. ನಾವು ಪ್ರತಿ ಅಮಾವಾಸ್ಯೆ, ಹುಣ್ಣಿಮೆ, ಏನಾದ್ರು ಹಬ್ಬ ಹರಿದಿನ ಇದ್ದಾಗ ನಾವು ಪ್ರತಿ ಸಾರಿ ಬಂದು ಇಲ್ಲ ದೇವ್ರ ದರ್ಶನ ತಗೊಂತೀವಿ. ಇದರಿಂದ ಒಳ್ಳೇದಾಗೈತಿ. ಮಾನಸಿಕ ನೆಮ್ಮದಿ ಎಲ್ಲ ಈಡೇರತ್ತೆ ಮನಸ್ಸಿಗೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಬರೋದ್ರಿಂದ ಒಳ್ಳೇದಾಗತ್ತೆ ಅಂತ ನಮ್ಮ ನಂಬಿಕೆ. ನಾವು ಈ ದೇವ್ರನ್ನ ನಂಬ್ತೇವ್ರಿ. ನಾವ್ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದ ಆಗತ್ತನ್ನೋ ಒಂದ್ ನಂಬಿಕೆ ರೀ. ನಂಬಿಕೆ ದೇವರ ಮ್ಯಾಗ ಗಾಢವಾಗಿ ಇಡಬೇಕು. ಆದ ನಂತರ ನಂಬಿಕೆ ಮೂಲ ಮುಖ್ಯ ಆಗಿರ್ಬೇಕು. तर आता तरी पण म्हणतात की
कुलदैवत आहे आमचा. तर कुलदैवत असल्यामुळं तर जे आता आपण मागून घेतो किंवा जी इच्छा आहे त्या ती इच्छा पूर्ण इथं होत्या. तर अशी इथं त्यांची श्रद्धा आहे या भक्तांची. तर त्यानंतर ही जे आता हे स्नान करतात तर सुरुवातीला इथं स्नान करून त्यानंतर आतल्या कुंडामध्ये तिथं स्नान करायची पद्धत ही अशी आहे. तर आता आतल्या बाजूला आपण मंदिरातला जो बाकीचा परिसर जो आहे तर त्या परिसराबद्दल मी तुम्हाला आणखीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतोय. तर तोपर्यंत आपण हे करूया. तर आता आणखीन कोण कोण आले, कुठून आले, काय आले बघूया. तर तिथून त्यांच्याकडून पण आणि परत आपण माहिती घेऊ शकतोय. तर त्या पद्धतीने आपण ही माहिती घेऊया आपण. तर आता मंदिरात आता आपण आत प्रवेश केलाय. तर ह्या पद्धतीनं इतकी भयंकर अशी गर्दी आहे मंदिरामध्ये. तर आता जे मी तुम्हाला जे म्हटलं आहे बघा, हे ह्या पद्धतीनं असे हे टोटल इथं फक्त एक 5 रुपये चार्जेस येतात. 5 रुपये चार्जेस येतात. तर आता तुम्हाला इकडं कंपाऊंड आहे तर इकडच्या साईडला तुम्हाला मी थोडं शूटिंग करून दाखवतो ते कसं आहे काय आहे ते. तर हा जो परिसर इकडचा जो वरचा दिसतोय डोंगराचा भाग, तर या डोंगराच्या भागावर इकडलं जे झाडाच्या पलीकडच्या बाजूला डोंगर आहे तर त्या डोंगरावरती महाकोटी ईश्वर म्हणून कुठेही असे जमिनीतून ईश्वर असे उगवतात. त्यामुळे या मंदिराला प्रसिद्धी मिळालेली आहे. होय. तर ह्या ठिकाणी थोडं कन्नड लोक सगळे असल्यामुळे कन्नड बोलतात. जेवढं होईल तेवढं आपण मराठी लोक एखादी जर भेटले तर त्यांना आपण विचारू शकतो तर करू शकतो. हां. तर या ठिकाणी आंधळ तरुण लोक हे बघा हे अशी सगळी इथं करतात. तर इथे कन्नडमध्ये असं लिहिलं. तर हे अशी इथं टोटल लोक जे आहेत तर ही टोटल लोक हॅलो 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 हॅलो. हे बघा लहान बाळांचं सुद्धा आता डोळ्यातले गारटलेलं आहे ते थोडं. तर अशा पद्धतीने हे बघा तर या ठिकाणी हे जे तळ आहे ह्या तळामध्ये पाणी हे 12 महिने 24 तास हे अशाच पद्धतीने पाणी असतं इथं. इथे एक मंदिर आहे. तर इथे असे फक्त 5 रुपये घेतात एका व्यक्तीला पाण्यासाठी पोहण्यासाठी या ठिकाणी. मूळ स्थान या ठिकाणी म्हणजे आता तुम्हाला बाहेरून इथं दाखवलं होतं आता शूटिंग. तर इथं नवग्रह आहेत. नवर त्या ठिकाणी या ठिकाणी बघा इकडे असं प्रत्येकाचे जे कार्यक्रम असतात लहान मोठे कार्यक्रम तर हे लहान मोठे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी करतात. इथं प्रदक्षिणा मार्ग आहे दक्षिणा वाढीसाठी. इथं नंदी आहे. इथं हा नंदी. त्यानंतर इथं आत हे मंदिर आहे. तर मुख्य प्रवेशद्वारामध्ये आपण आत गेल्यानंतर त्यावर आपण आतलं शूटिंग करू शकतो. बघू आत परमिशन देतात काय विचारून. बर्जना कन्नडमध्ये नंतर हे करू.